नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकवरचे काही स्पेशल जे एक्झाम्पल राहतात, ट्रिकी एक्झाम्पल म्हणतो त्याला आपण, आहे की नाही, ते एक्झाम्पल पाहणार आहे. याआधी आपण काही भाग पाहिलेले आहेत, जवळपास 4 ते 5 भाग पाहिलेले आहेत. तुम्ही जर आधी ते जर नसतील पाहिले तर आधी सुरुवातीला ते बघा, तरच तुम्हाला हे एक्झाम्पल समजायला सोपे जातील किंवा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर आता एक काम करू, त्याच्यामध्ये काय थिअरी दुसरी काही नाही आज. ठीक आहे. तर डायरेक्ट आपण क्वेश्चनला म्हणजे क्वेश्चनला सुरुवात करू आपण. बघा, तुम्ही पण सोबत क्वेश्चनचा आन्सर काढला तरी पण चालते. ज्या मुलांना माहिती आहे ते क्वेश्चन सोडवायला सुरुवात करू शकतात. ठीक आहे. बघू आपण. वर्गमुळात 12 अधिक परत वर्गमुळात 12 अधिक परत वर्गमुळात 12 अधिक परत वर्गमुळामध्ये 16. ठीक आहे, बरोबर किती, असा क्वेश्चन विचारला त्याने आपल्याला. आणि खाली काहीतरी ऑप्शन्स पण दिलेले आहेत. बघू, 10, 4. ज्या मुलांना जमतो त्यांनी सुरुवात केली ती चालते क्वेश्चन सोडवायला. ठीक आहे. नंतर 7 आणि नंतर बघू आपण एक आणखी 11. ठीक, अतिशय सोपा क्वेश्चन हा वाला. अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं काय करायचं असते की सर्वात आधी सुरुवातीला आपण जे आतलं वर्गमूळ राहते का त्याला सोडवायला सुरुवात करतो आपण. कधी पण हे का नाही इकून सुरुवात केली आपण, आहे का नाही. काही काही विद्यार्थी तोंडी पण आन्सर याचं काढू शकतात. तोंडी एकदम सोपं झालं आपल्याला. बघा इथं कसं करायचं. या 16चं वर्गमूळ किती निघते, 4 निघते, हे का नाही. इथं आपण 4 ठेवणार. वाटलं ते 1-2 स्टेप तिथे मी लिहून दाखवतो, काही मुलांना नाही समजणार ते. 12 अधिक परत वर्गमुळामध्ये 12 घेऊ आपण अधिक वर्गमुळामध्ये 12 अधिक. आता 16चं वर्गमूळ किती काढलं आपण, 4 आलं. इथं 12 मध्ये आपण ते प्लस करणार आपण, ठीक आहे. आता परत इथं 12 अधिक 4 याची जर परत बेरीज केली आपण तर परत आपले किती येते, 16 येणार आपले वर्गमुळात, आहे का नाही. म्हणजे परत आपल्या वर्गमुळामध्ये किती आले, 16 आले. आता वर्गमुळात 16 आले तर परत वर्गमूळ 16चं वर्गमूळ काढणार आपण, ठीक आहे नाही. परत 16चं वर्गमूळ काढला आपण तर 12 अधिक आपलं वर्गमूळ किती आले, इथं 4. ही स्टेप सोडवली. ज्याला मी अंडरलाईन केलंय का नाही बघा, इथं हे पहिल्यांदा त्या दोघांची बेरीज, त्याचं वर्गमूळ, नंतर परत या दोघांची बेरीज करू. थोडीशी या साईडला येतो मी, म्हणजे बरोबर वर्गमुळात हे 12 बाहेरचे जसं तसे 12 अधिक वर्गमुळात 16. ठीक आहे. परत ते 16चं वर्गमूळ काढू आपण या स्टेपचं. ठीक आहे. 12 अधिक वर्गमुळात 4 म्हणजे परत बेरीज केल्या दोघांची आपण 16, म्हणजे आपला आन्सर फक्त किती, 4. म्हणजे ऑप्शन कोणतं तुमचं, बी नंबरचा आन्सर बरोबर असणार. एवढं लांब सोडवायचं काम पण नाही आहे. तुमच्याकडे थोडी का प्रॅक्टिस असली का नाही की तुम्ही सोबतच तोंडी पण कॅल्क्युलेशन करू शकतात. हे विनाकारण खूप साऱ्या स्टेप मी वाढवल्या, ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये काही स्टेप स्किप पण करू शकता. ठीक आहे. बघू आणखी आपण दुसऱ्या टाईपचे. इथं एक एक एक्झाम्पल मी सर्व टाईपचं घेऊन सांगतो तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे सर्व तुम्हाला समजेल की नक्की सोडवायचे कसं. आणि जास्त जे प्रॅक्टिस राहते ते तर आपण नेहमी क्लासमध्येच घेत असतो, हे की नाही. ठीक आहे. दुसरा एक क्वेश्चन बघू आणखी आपण. पूर्ण टाईपचा एक एक 2-2 क्वेश्चन मी तर घेऊन तुम्हाला समजावून सांगतो. आता हा क्वेश्चन ट्राय कसा. वर्गमुळामध्ये 1 अधिक 29 छेदामध्ये 196 बरोबर 1 अधिक x छेदामध्ये 14. तर तुम्हाला विचारलं की x बरोबर किती, किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं, x ची किंमत काढायची. इथंच मी तुम्हाला ऑप्शन्स पण लिहून टाकतो इथं, हे का नाही. तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे. याच्यामध्ये 15, 13, 4 आणि 1. बघू आपण, सोपा क्वेश्चन एकदम तुम्हाला. ठीक आहे. सुरुवातीला अशा क्वेश्चनमध्ये काम करू आपण. दोन्ही बाजू जे आहेत का ते सोबत सोडवायला सुरुवात करू आपण. दोन्ही म्हणजे कसं, आता ही अपूर्णांक संख्या आपल्याला माहिती आहे. अपूर्णांक संख्येमध्ये काय करतो आपण, हा जो खालचा जो छेद आहे 196 आपण खालीच लिहितो, ठीक आहे. नंतर या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 196 जर केले तर आपला आन्सर 196 येते अधिक हा 29 आपला जसा तसा, ठीक आहे. ह्या अपूर्णांकामध्ये आपण शिकलो आहे. समोर इथं सेम तसंच करायचं. खालचे 14 खालीच ठेवायची आहे, ठीक आहे. 1 गुणिले 14 म्हणजे 14 अधिक हे जे x आहे ते x आपण तसाच ठेवला आपण. आता इथे 196 आणि 29 दोघांची बेरीज जमते आपल्याला. बेरीज तोंडीच केली आपण, किती, 225 खाली छेदामध्ये 196. परत आता या उजव्या बाजूला तर आपण काही सोडू शकत नाही याला, ठीक आहे. तिथे x असल्यामुळे त्याला आपण तसंच ठेवणार आपण. परत या दोघांचं वर्गमूळ काढू शकतो आपण. 225चं वर्गमूळ किती म्हणतो आपण, 15. आणि खाली 196चं किती म्हणतो आपण, 14. बरोबर 14 अधिक x खाली छेदामध्ये किती, 14. 14 कॅन्सल केले. राहिले किती, इथं साईडला घेतो. राहिले किती इथं 15 बरोबर 14 अधिक x.
हे अधिकमध्ये 14, इकडे आले काय होतील वजामध्ये, म्हणजे सरळ सरळ 15 वजा 14 बरोबर x, किंवा 1 बरोबर x, किंवा आपण म्हणू शकतो इथे x ची किंमत आपल्यासाठी किती झाली फक्त 1, असं म्हटलं तरी पण चालते. एवढं लंब पण सोडवायचं काम नाही. हे तर एकदम सोप्या स्टेप येतात. हे कुणाला समजायला एकदम सोपं आहे. तुमचं आन्सर इथं आलं, हे बघा हे शिल्लक सांगितले मी तुम्हाला. तुमचं आन्सर इथं आलं की इथंच अंदाज काढा की इथं 15 आहे, मग अंशामध्ये मला 15 आणायचे येतं, की मग 14 मध्ये किती प्लस केले की 15 येते, सरसरी 1, मग इथं 1 ची किंमत किती 1, असं पण चालते. हे की एवढं सोडवायचं काम नाही आपलं, स्टेपला काही काम नाही आहे. पण मी सर्व मुलांना समजेल अशा म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे. याच्यामध्ये आपला आन्सर कोणता, आपण डी नंबरचं याच्यामध्ये आपण टिक करणार आपण. ठीक आहे, येतात ना क्वेश्चन लक्षात. ठीक आहे, आणखी बघू दुसरा टाईपचा एखादा क्वेश्चन. प्रत्येक टाईपचं एक एक 2 क्वेश्चन घेऊन तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, बघू आपण. सोबत तुम्ही पण सोडवायचं आहे, म्हणजे त्याने काय माहिती आहे का, तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. जर तुमची एखादी कोणती सिली मिस्टेक जर होत असेल तर ते तुम्हाला लगेच समजायला पण म्हणजे समजून जाईल तुम्हाला की आपण कुठं चुकत आहे. ठीक आहे, ठीक आहे. इथं थोडेसे कमी एक्झाम्पल घेत असतो आपण मॅक्झिमम प्रॅक्टिस क्लासमध्येच जास्त फोकस करतो आपण. आता हा टाईपचा क्वेश्चन बघा. आता वर्गमुळात 882 परत छेदामध्ये वर्गमुळात 392 बरोबर. ठीक आहे, किती, याचे पण तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन त्या साईडला लिहितो मी, तुम्ही सोबत ट्राय करून बघा. पहिला ऑप्शन आपल्यासाठी 3/2, बी नंबरला वर्गमुळात 2/3, परत 2/3, आणि आणखी आपल्यासाठी वर्गमुळात 3/2. बघू आपण या क्वेश्चनला कसं सोडवायचं. अतिशय सोपा क्वेश्चन हा वाला. ठीक आहे, एक काम करू. आम्ही तुम्हाला कालच एक पॉईंट सांगितलेला आहे, किंवा आधीला एका पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्याला काय करतो आपण, एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या गुणाकारात लिहितो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. एक काम करू, हे जे 2 वेगवेगळे वर्गमूळ आहेत त्याला मी असं लिहू शकतो का एकत्र, बिलकुल लिहू शकतो आपण. म्हणजे इथं 882 अंशामध्ये, खाली किती 392 छेदामध्ये, असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, उलटं पण करतो, सरळ उलटं आपण लिहितो. एक काम करू, आता या 882चं आणि 392चं वर्गमूळ निघते का, नाही निघत. मग याला आपण भाग तोडू. भाग किती तोडू, सुरुवातीला लहान संख्येने भाग तोडू आपण. आहे का नाही, याला 2चा भाग देऊ आपण. काही दोन्ही समसंख्या येतात, याला 2चा भाग जाईल, 2चा 2 दिला. 2चा भाग देणं म्हणजे काय करू, 4 ते करू आपण. वर आले किती 441, खाली किती जवळपास 196. आणखी विचार करू आपण, की 441 आणि 196चं वर्गमूळ निघते का, बिलकुल निघते. आहे का, इथं जर वर्गमूळ निघत असं तिथंच थांबायचं आपण. याला आणखी समोर भाग जाते पण देत नाही बसायचं आपण. ठीक आहे, विनाकारण कॉम्प्लिकेट होऊन जाते ते. सरळ इथं 441चं वर्गमूळ जर काढला आपण तर आपला आन्सर 21, आणि खालीचं किती म्हणतो आपण 14. आणखी भाग जातो याला, 7 जर भाग दिला आपण, 7 21, 7 2 14, 3/2. ऑप्शन कोणतं तुमचं, ए नंबरचा आन्सर इथं बरोबर ते असणार. ठीक आहे, येतं का क्वेश्चन लक्षात बघा, व्यवस्थित विचार करा. खूप सोपे क्वेश्चन्स आहे ते, काही जास्त किचकट पण नाही आहे. ठीक आहे, आणखी बघू आपण क्वेश्चन. मुद्दा मी प्रत्येक टाईपवर जर तुम्हाला एक सांगतो, म्हणजे तुम्हाला असे जर क्वेश्चन जर दिसले तुम्हाला कुठं, हे की तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. सोडवण्याच्या पद्धत खूप साऱ्या वेगवेगळी असू शकतात. हे की त्याच्यामध्ये काय नाही आहे, पण आपल्याला जी सोपी वाटते, सोयीस्कर वाटते का, तीच आपण लक्षामध्ये ठेवायची असते. ठीक आहे, आणखी एक दुसरा क्वेश्चन घ्यायचा. वर्गमुळात 226चा वर्ग वजा 30चा वर्ग बरोबर किती. क्वेश्चनला परत वाचतो, वर्गमुळात 126चा वर्ग वजा 30चा वर्ग बरोबर किती. आता खाली तुम्हाला ऑप्शन्स पण देतो इथं. ठीक आहे, सोबत तुम्ही पण ट्राय करून बघा. क्वेश्चन लिहिला का नाही की लगेच आन्सर काढायचा प्रयत्न करायचा. आहे का नाही, विचार करायचा काय काय करू शकतो आपण. थोडं सुरुवातीला एकदा तुमची मिस्टेक होऊ शकते. आहे का नाही, काय हरकत नाही आहे, झाली. बघू आपण. सुरुवातीला एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. या 2 टाईपनं आपण क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो. पहिली एक पद्धत तर सरळ आपण एक काम करू, तुम्हाला दोन्ही पद्धत तुम्हाला सांगतो. सरळ 226चा वर्ग लिहायचा इथं. हे काय, 226चा वर्ग लिहा, 30चा वर्ग लिहा, दोघांची वजाबाकी घ्या आणि सरळ त्याचं वर्गमूळ काढा. पण हे ती जी प्रोसेस आहे थोडी कॉम्प्लिकेट प्रोसेस आहे. 226चा वर्ग करा, परत 30चा करा, नंतर त्यांची वजाबाकी घ्या, नंतर परत वर्गमूळ काढा. ठीक आहे, त्यापेक्षा आपल्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ABCDमध्ये. हा वाला फॉर्म्युला बघा, काय लिहितो आपण, a² - b², म्हणजे पहिली संख्या वजा दुसरी संख्या
आणि दोघांचा जर वर्ग जर असेल त्याला कसं लिहितो आपण, 2 कंसामध्ये लिहितो. पहिल्या कंसामध्ये दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसामध्ये दोघांची वजाबाकी. ठीक आहे, इथं दोघांचं गुणाकारात चिन्ह असते मधामध्ये. ठीक आहे, याला आपण त्याच फॉर्ममध्ये लिहू. कसं लिहिणार बघा आता, पहिल्या कंसामध्ये दोघांची बेरीज म्हणजे 226 अधिक 30, परत गुणाकारामध्ये दुसऱ्या कंसामध्ये काय करू आपण, दोघांची वजाबाकी. ठीक आहे, आता बेरीज करून टाकू. पहिल्या कंसातली बेरीज केली तर आपला आन्सर जवळपास 256. गुणाकारामध्ये वजाबाकी जर केली तर आपलं 196 म्हणतो आपण. ठीक आहे, आणखी एक विचार करू, दोघांचं वर्गमूळ निघते, काढून टाकू. याचं वर्गमूळ किती निघते, सरळ आपण जर पाहिलं तर 16 निघते आणि याचं किती निघतं, सरळ आपल्यासाठी 14 निघते. ठीक आहे, दोघांचा आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आपल्याला माहिती येतं. बघू आता इथे एक सांचा विचार करा, इथं 6, इथं 4 आहे. किती म्हणतो आपण, 6 चूक 24 म्हणतो आपण. हे काय, 24चे पहिला अंक 4 असायला पाहिजे. इथं 6 आहे, हा ऑप्शन कॅन्सर. हा 14 तर 100% चुकला. 16 कॅन्सर. आपला आन्सर कोणतं, सरळ 224. पूर्ण गुणाकार पण करायचं काम नाही, एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केला की आपल्या 100% आन्सर भेटते आपल्याला. ठीक आहे, बघू आणखी 1-2 क्वेश्चन आपण. सोपे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, जास्त किचकट पण नाही इथं, पण तुम्हाला थोडंसं फोकस करू लागेल. ठीक आहे, किंवा तुम्हाला जसं सांगितलं प्रत्येक संख्येचा वर्ग करा आणि नंतर त्याची वजाबाकी करा, तसं पण चालते. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. बघू आणखी आपण मुद्दा मी 1-2 टाईपचाच क्वेश्चन याच्यामध्ये घेत आहे. ठीक आहे, आणखी पाहतो कोणता आगळा वेगळा कोणता क्वेश्चन आहे का. एक आवडतीवाला क्वेश्चन आहे, आवडतीचा, ते पण तुम्हाला मी सांगून देतो. हा बघा, तर थोडंसं किचकटवाला क्वेश्चन घेतो मी. 7.1 आवर्ती गुणाकारामध्ये 1.7 आवर्ती बरोबर किती. ठीक आहे, याचे पण तुम्हाला ऑप्शन देतो, त्याला जमते त्याने ट्राय करून बघा हा वाला क्वेश्चन. ठीक आहे, आवडतीवाला आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तरी मी तुम्हाला इथं क्वेश्चन हा सांगून देतो. पहिल्यांदा आवडतीचं काय करतो आपण, याचं रूपांतर करून घेतो आपण. हे की नाही, साध्या याच्यामध्ये आपण रूपांतर करून टाकू. रूपांतर जर करायचं झालं तर तुम्हाला आता आठवलं पाहिजे फॉर्म्युला काय लिहितो आपण. सुरुवातीला 7 जशाल तसे 1/9 पहिल्याचं रूपांतर, दुसऱ्याचं कसं 1/7/9 आपण. हे काय तुम्हाला शिकवलंय. एका डोक्यावर एक टिंब आहे, मग 1/9. इथं पण एका डोक्यावर टिंब 1 आहे, मी ते 1/9 दिलं. दोघांचा आता आपल्या साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. कसं करतो आपण, खालचे 9 खाली. हे काय, 9 63 अधिक 1, सरळ किती म्हणतो आपण, 64. परत गुणाकारामध्ये खालचे 9 खाली, 9 9, 9 अधिक 7 16/9. हे काय, वर्गमूळ सर्वांचं वर्गमूळ काढून टाकू. इथं कशाला लांबत जायचं, 64चं वर्गमूळ किती 8, 9चं किती 3, गुणाकारामध्ये 16चं किती 4, 9चं किती 3 झालं. समोर बघू आणखी आपण कुठं काही भाग वर काही तुटणार आहे का नाही आहे. म्हणजे सरसर 8 चूक 32 आणि खाली किती आपलं 9 आलं. हे काय, आता याला कसं सोडवायचं, 2 पद्धत येतात. सरळ याला भागाकार देऊन बघा, हे तर एकदम सोपी पद्धत आहे. सरळ एक काम करू आपण, रफमध्ये 32/9 करू. पहिला भाग गेला आपला 3चा. हे की नाही, तर आले 27, वजाबाकी केली आपली 0.5. नंतर इथं घेतो आपण दशांश, इथं घेतला आपण 0. 9 45 म्हणतो आपण. हे की नाही, तर 45 वजा केली, परत इथं उरली इथं 5. आता ही प्रोसेस पुन्हा परत रिपीट होणार. म्हणजे इथं 5 5 5 5 असं आन्सर आपल्याला. हे की म्हणजे याचा आन्सर किती, 3.55555. याला शॉर्टकटमध्ये आपण कसं लिहितो, 3.5 आवडती. ऑप्शन्स पाहिले, सी नंबरचा आन्सर याच्यामध्ये आपलं बरोबरती असणार. ठीक आहे, यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला थोडंसं आवडतीचं थोडीशी माहिती पाहिजे, तरच तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आणखी 1-2 क्वेश्चन बघू आपण. याच्यावरती प्रॅक्टिस आपण क्लासमध्ये घेतो, तर प्रयत्न करा तुम्ही होता लोक क्लास अटेंड करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजे कसं तुम्हाला आणखी खूप साऱ्या गोष्टी माहिती पडतील. मी प्रत्येक टाईपचं 1-2 क्वेश्चन घेता येतं फक्त तुम्हाला समजण्यासाठी. हा वाला क्वेश्चन बघा, जर वर्गमुळात 0.81 छेदामध्ये m बरोबर 0.3 तर m बरोबर किती, mची किंमत काढायची आपल्याला इथं. ठीक आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन पण तुम्हाला मी देऊन टाकतो याच्यामध्ये.
ठीक आहे, बघू आपण या क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं या साईडला जर वर्गमूळ असेल, हे जर आपल्याला वर्गमूळ जर काढायचं असेल तर आपण काय करतो, अपोजिट साईडचं वर्ग घेतो. इथं वर्गमूळ का काढावं लागला आपल्याला, इथं या एमचं वर्गमूळ निघते का, नाही निघत. त्यामुळे हे वर्गमूळ आपण काढून टाकू. तर आपण काय करतो, अपोजिट साईडचा किंवा दुसऱ्या साईडचा काय करतो, आपण वर्ग करतो. म्हणजे याला असं लिहू शकतो का बघा, 0.81 खाली छेदामध्ये यम बरोबर इथं काय लिहिलं 0.3चा वर्ग. ठीक आहे, आता 0.3चा वर्ग सर्वांनाच माहिती आहे. कसा करतो आपण, 3चा वर्ग 9 आणि इथं काय केले आपण 2 अंक सोडून दिले, म्हणजे 0.09 हे झालं आपल्या याच्यामध्ये आन्सर. ठीक आहे, याचा वर्ग केला आपण. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची, एमची काढून. हा एम छेदामध्ये सध्या भागाकारामध्ये इकडे गेला तर काय होईल, गुणाकारामध्ये. आणि हे जे इकडे जर आणलं तर ह्या काय होईल आपल्यासाठी भागाकारामध्ये. म्हणजे असं लिहू शकतो 0.81 खाली छेदामध्ये 0.09 हे नाही बरोबर एम. म्हणजे आपण अदला बदल केली, छेदाचं इकडे घेऊन गेलो, याला इकडे आणलं, असं आपण बिलकुल करू शकतो आपण. ठीक आहे, पण नियमाचा वापर करून आहे का नाही, भागाकाराचं गुणाकार, गुणाकाराचं भागाकार केला. इथं दशांश काढून टाकू. दशांश कसा काढतो आपण, 81 वर लिहिले, खालचे 9 खाली लिहिले. इथं दशांश नंतर 2 अंक, इथं पण 2 अंक येतं. 0 द्यायचं काम नाही, हे आपल्याला माहिती आहे. सारखे सारखे अंक असतील तर डायरेक्ट दशांश जरी काढून टाकला तरी चालते. बरोबर आपला आन्सर इथं एम लिहिला आपण. 81 भागीला 9 केले, आपला आन्सर 9 बरोबर एम म्हणा, किंवा आपण असं म्हणू की 9 बरोबर एमची किंमत इथं सरासरी किती आपण 9 पकडू. म्हणजे आन्सर आपलं कोणतं, ए नंबरचा आन्सर तुमच्या याच्यामध्ये बरोबर ते असणार. ठीक आहे, ठीक आहे. आणखी एक शेवटचा एक क्वेश्चन घेऊ याच्यावरती फक्त आपण. ठीक आहे, नंतर मग बाकीचे क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये देतो. एक घेतो फक्त क्वेश्चन याच्यावरती. पहिले वेगळा क्वेश्चन घेतो, जे सर्वांना मुलांना थोडं डिफिकल्ट जाईल सोडवायला. आहे का, या टाईपचे क्वेश्चन घेतो मी याच्यामध्ये. एक्स वालाच घेऊन पाहतो एखादा, आहे का नाही. हे बघा, हा थोडासा वेगळा आहे. जर एक्स भागीला 45 बरोबर 80 भागीला एक्स, तर एक्स बरोबर किती. ठीक आहे, याचे पण तुम्हाला ऑप्शन देऊन देतो मी. 62.5 समोर आणखी 65, नंतर 60 आणि नंतर आपल्यासाठी किती 70. बघू व्यवस्थित, तुम्ही पण सॉल्व करून बघा क्वेश्चनला. ठीक आहे, सुरुवातीला एक काम करू आपण, याला तिरपा गुणाकार करू शकतो आपण. या दोघांचा तिरपा गुणाकार, या दोघांचा तिरपा गुणाकार, म्हणजेच एक्स गुणाकारामध्ये एक्स बरोबर 80 गुणाकारामध्ये किती घेतले आपण 45. ठीक आहे, समोर गेलो. एक्स गुणिला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग म्हणतो आपण, हे काय. 80 गुणिला 45 गुणाकार करून टाकू. तुमचीच हा शून्य पहिल्यांदा असा 8×45 शून्य, हातचे आले किती 4, 8×32 आणि 4 सरळ 36 म्हणतो आपण. याचं वर्गमूळ काढू. या साईडला वर्ग असेल, या साईडचं काय घेतो आपण, वर्गमूळ घेतो आपण. 36चं वर्गमूळ कसं काढतो आपण, 2 शून्य येतं, 2 शून्यापैकी 1 शून्य ठेवून द्यायचं. 36चं वर्गमूळ किती, सरळ इथं 6 झालं आपलं. एकची किंमत किती 60 म्हणतो आपण. आपलं आन्सर कोणतं, सी नंबरचं बरोबर ते असणार. असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. ते पूर्ण क्वेश्चन तर घेणं शक्य नाही आहे, तर खूप सारं लांब मोठं होऊन जाते व्हिडिओ, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर बाकीचे क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये बघू. ठीक आहे, थँक्यू.